माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री लिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग दुसरा. प्रथम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. श्री वेदव्यासाला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 5. योगमार्गातील विघ्ने. योगमार्गात येणारी विघ्ने, त्रास तसे सिद्धीमुळे येणारी 8 प्रकारचे ऐश्वर्ये मी सांगतो. असे म्हणून सुत म्हणाले, शरीराला व चित्ताला जडपणा येऊन आलेला आळस हे मोठेच विघ्न होय. नंतर योगाच्या अभ्यासकाला व्याधी ग्रासतात. प्रमाद, संशयामुळे चित्त अस्वस्थ होणे, श्रद्धा नष्ट होणे, भ्रांती, आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक ही 3 प्रकारची दुःखे, विमनस्कता, अयोग्य विषयात गुंतून राहणे असे 10 विघ्नांचे प्रकार योगाभ्यास करताना बाधक ठरतात. कोणत्याही कामाला प्रवृत्त न होणे म्हणजे आळस होय. शरीरातील सप्तधातू विषम झाल्यामुळे व्याधी निर्माण होतात. समाधीच्या साधनांचा अभाव असणे म्हणजे प्रमाद होय. असे आहे की तसे अशा प्रकारचे उभय स्पर्शी विद्वान म्हणजे संशय होय. चित्त थराऱ्यावर नसणे म्हणजे अप्रतिष्ठा होय. श्रद्धेची भावना लोपणे म्हणजे अश्रद्धा होय. तमोगुण रसगुणाने मनयुक्त असते तेव्हा एक प्रकारची विकृती निर्माण होते. जे योगी अत्यंत उत्साहाने योगाभ्यास करतात त्यांची वरील सगळी विघ्ने नष्ट होतात. ते पूर्ण योगी बनतात. प्रतिभा, श्रवणा, वार्ता, दर्शना, आस्वादा, वेदना या स्वल्प सिद्धी त्याला प्राप्त होतात. त्यात राग करणाऱ्याला अनिमा वगैरे सिद्धी प्राप्त होतात. प्रतिभा या सिद्धीमुळे विवेचनाची बुद्धी प्राप्त होऊन कशाचेही योग्य ज्ञान प्राप्त करता येते. त्यामुळे योगी सर्वज्ञ होतो. काही प्रयत्न न करता दिव्य गोष्टी दिसणे म्हणजे दर्शनासिद्धी होय. दिव्य रसाचा आस्वाद घेता येणे म्हणजे आस्वाद सिद्धी होय. दिव्य गंधसारखे येणे म्हणजे वार्ता ही सिद्धी होय. यामुळे योग्यास ब्रह्मभुवनापर्यंतचे ज्ञान होणे. जो योगी तेव्हा त्याचा त्याग करतो त्यालाच परम सुख प्राप्त होते. नित्य दैवी रस गंध यांनी युक्त देहधारण करणाऱ्याने योग्याला मोठा पार्थिव ऐश्वर्य वाटते. पाण्यावर चालणे, समुद्र पार करणे, कोठेही पाणी उपलब्ध करणे, ज्या गोष्टीची इच्छा करू ती करणे, भांडे नसताना पाण्याचा जणू गोळा हातात घेता येणे, शरीरावर जखमा न होणे अशी देखील ऐश्वर्य योग्याचा प्राप्त होतात. देहातून थंड अग्नी निर्माण करणे, पाण्यावर आग पेटवणे, जळालेली वस्तू परत पूर्वत करणे, वायू हा आकाशापासून देह निर्माण करणे अशी तेजस ऐश्वर्य असतात. मना एवढा वेग प्राप्त होणे, पर्वताचे वजन खांद्यावर पेलणे किंवा इकडून तिकडे घेऊन जाणे, लहान किंवा प्रचंड शरीर धारण करणे, सर्व जमिनीवर भूकंप घडवणे हे वात ऐश्वर्य होय. सावलीनं पडणारे प्राणी निर्माण करणे, इंद्रियांचे अर्थ पाहणे, नित्य आकाशातून उडणे हे इंद्रिय ऐश्वर्य होय. दूरचे आवाज ऐकू येणे, सर्व आवाजांचे अर्थ समजणे, तन्मात्र लिंग ग्रहण होणे, समस्त प्राण्यांचे विशेष दर्शन होणे हे यंत्र ऐश्वर्य आहे. स्वतःच इच्छा होईल तसे होणे, इच्छेस येईल तिकडे जाणे, सर्व गुप्त गोष्टींचे दर्शन होणे, इच्छेनुरूप रूप घेता येणे, विश्वातील उत्तम गोष्टी दिसणे ही सर्व लक्षणे म्हणजे मानस गुण होय. छेदन, ताडन, बंध, बदल सर्व प्राण्यांच्या मृत्यूवर जे ही अंगारिकाची लक्षणे होत. समस्त जगाचा कर्ता होणे हा ब्राह्म गुण होय. अशा प्रकारे शिवात्मक ऐश्वर्य असंख्य गुणांचे असून शुद्ध असतात. या 64 सिद्धी आहेत. त्या व्यवहारदृष्ट्या सिद्धी असल्या तरी त्या समाधी कालात विघ्नेच मानतात. त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर परम उत्कट वैराग्यच कठोर परिश्रमाने वापरायला हवे. त्या सिद्धीचा त्याग करायला हवा, तेव्हाच भगवान महेश्वर प्रसन्न होतात. तसे केल्याने मनुष्य परमसुखी होतो. तो या भूमीचा त्याग करून आकाशात श्री क्रीडा करतो. त्यास कोठेही वेर स्फुरतात. त्यातील अर्थाचे बारकावे तो थोडक्यात सांगू शकतो. तसे तो शास्त्र सांगणारे श्लोक कधीही रचू शकतो. कोणत्याही छंदात हजारो प्रकारचे विज्ञान वर्णवू शकतो. त्याला पशु पक्ष्यांचे आवाज भाषा समजू लागते. तो सर्वज्ञ विशेष ज्ञानी होतो. त्याचे ज्ञान अतिशय शुद्ध आणि स्थिर असते. त्याला अनेक देवदेवता दैवी विमाने तेजाचे सतत दर्शन घडत असते. समाधी लावलेला योगी अविचल अशा आत्मविद्येच्या दीपकामुळे सर्व पातळांमधील पुरुषांना पाहू शकतो. प्रसाद रूप अमृताने परिपूर्ण अशा सत्वरूपी पात्रातील तो योगी अज्ञानरूपी ढगाचा नाश करून आत्मस्वरूपातील भगवान शंकराचा साक्षात्कार प्राप्त करतो. महेश्वराच्या प्रसादाने
त्या योग्यास धर्म, ऐश्वर, ज्ञान, वैराग्य, अपवर्ग सर्व काही मिळते. मी हे जे फळ संक्षिप्ताने वर्णन केले आहे ते सविस्तर वर्णन करण्यास 10,000 वर्षे देखील पुरणार नाही. या सर्वांचे एका वाक्यातले सार म्हणजे पाशुपत योगावर आपली निष्ठा ठेवून नेहमी राहावे. शिवभक्तिभाव. विद्वानांना श्रीसूत सांगू लागले, सत्यपुरुष, संयमी, साक्षात द्विज, धर्मज्ञ, साधू, आचार्य, परमदयाळू, तपस्वी, विरक्त आत्म्यास अंश ठेवणारे, दानी, सत्य बोलणारे अशा लोकांवर भगवान महेश्वर निश्चित प्रसन्न होतात. श्रुती स्मृतीने सांगितलेल्या धर्माचे ज्यांना पूर्ण ज्ञान असते ते पुरुष धर्मज्ञ म्हणून ओळखले जातात. तसेच विद्या, कर्म, तप, वैराग्य ह्या आपापल्या आश्रमातील कामांची उपासना साधना करणारे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी व यती हे चौघेही साधक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कर्माचे साधन करण्याचेच ते साधूही होत. अनुभवी, निरीच्छ, आत्मवान, अहंकाराने रहित, विनयी, अतिसरळ, स्वतः धर्माचरण करणारे आचार्य समजले जातात. ब्रह्मचर्य व्रताचे पालन म्हणून व्रताचे पालन, निराहार राहणे या 3 गोष्टीचा तप समजले जाते. अहिंसा व शांती धारण करणे म्हणजे तपच होय. आपल्याच आत्म्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना पाहणे म्हणजे दया होय. न्यायाने मिळवलेले पैसे जो कोणी गरजू व्यक्तीस योग्य वेळी देतो तोच दाता असून त्याने केलेले हे कर्मदान होय. मायामय कर्माची फळे त्यागणाराच शिवाचा आत्मा समजला जातो. जन्म मृत्यूच्या भयाने सर्वत्र पाहून विषयांमध्ये बुडून न राहणारा अलुब्ध अथवा संयमी समजावा. केलेल्या वा न केलेल्या कर्मास जो न्यास म्हणजे त्याग केला जातो तोच संन्यास समजला जातो. अव्यक्त पुरुष सुरुवातीपासून विशेष शांतापर्यंत अचेतन विकारातील चैतन्य, अचैतन्य यामधल्या फरकाचे विशेष ज्ञान ज्याला होते, जो श्रद्धेने युक्त असतो त्याच्यावरच भगवान शंकर प्रसन्न होतात. सर्व सजीवांची भक्ती म्हणजेच सर्व प्राणीमात्रांची सेवा करणे म्हणजेच भगवान शंकराची भक्ती करणे होय. अशा भक्तीने परिपूर्ण असलेला प्राणीच मुक्त होतो. हजारो चांद्रायण व्रते, शेकडो प्राजापल्य व्रते, दर महिन्यातले उपवास हे सर्व करण्यापेक्षा भक्ताभावाने भक्तीच श्रेष्ठ होय. भवभक्ताच्या दर्शनाने स्वर्गप्राप्ती देखील दुर्लभ नसते, तेव्हा भगवान भक्ताचे काय सांगावे. केवळ श्रद्धेने केलेल्या लिंगपूजनाने मी प्रसन्न होतो असे प्रत्यक्ष शंकराने देवी अंबेस सांगितले आहे. भाग 7. पीतवासा व गायत्रीचा उद्भव. सूत म्हणाले, 31वा कल्प पीतवासा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यावेळी ब्रह्मदेवाने पुत्राच्या प्राप्तीची इच्छा धरून ध्यान लावले, तेव्हा एक तेजस्वी कुमार निर्माण झाला. त्याने पीत रंगाचे वस्त्र घातले, पिवळ्या गंधाचा लेप त्याच्या अंगावर लावलेला होता. त्याने पिवळ्या फुलांच्या माळा, पिवळे शिरस्त्राण घातले होते, पिवळे जानवे घातले होते. हा कुमार म्हणजे महेश्वराचेच रूप हे जाणून ब्रह्मदेव त्याला शरण गेला. यानंतर त्या कुमाराच्या मुखातून परमश्रेष्ठ माहेश्वरी गाय बाहेर पडली. तिला 4 पाय, 4 तोंड, 4 स्तन, 4 डोळे, 4 शिंग, 4 दाढा होत्या. ती 32 गुणी महान तेजस्वी होती. तिला सर्व देवांनी नमस्कार केला अन तिची स्तुती करू लागले. ब्रह्मदेवाने देखील ह्या गायत्री देवीने सांगितलेल्या रौद्री विद्येचा जप केला व ध्यान केले. तेव्हा महेश्वराने ब्रह्मदेवास बहुश्रुतपणा, तेज, योग, ऐश्वर, ज्ञान, संपत्ती, वैराग्य गोष्टी दिल्या. त्यानंतर पीतवासा कुमाराने येथे अनेक वर्षे राहून ऋषीमुनींना धर्म योगाच्या बळाने युक्त असलेल्या महायोगाचा उपदेश केला. त्यामुळे साक्षात महादेव प्रसन्न झालेले ते ऋषीमुनी महादेव रुद्रामध्ये विलीन झाले. भाग 8. अघोर उद्भव. श्रीसूत म्हणाले, पीतवासानंतर असित कल्प झाले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाने पुत्रकामना बाळगून ध्यान केले, तेव्हा त्याचा वर्ण कृष्ण झाला. त्यावेळी एक कुमार निर्माण झाला. तो कृष्णवर्णाचा पण अतिशय तेजस्वी असल्याने प्रकाशमान दिसत होता. त्याच्या डोक्यावर काळे शिरस्त्राण होते. त्याने काळे यज्ञपवीत घातलेले होते. त्याच्या कपाळावर जे गंध काळे होते. त्या अघोर घोर विक्रमी कृष्ण पिंगलाला नमस्कार करून ब्रह्मदेवाने महेश्वराचे ध्यान केले. तो त्याला शरण गेला. यानंतर ब्रह्मदेवाने त्या घोर रूपाचे चिंतन केल्यावर कृष्णवर्णाचे 4 कुमार उत्पन्न झाले. त्या सर्वांचे कपडे काळे, शंडी काळी, काळ्या रंगाचे गंधाचे लेप केलेले असे ते होते. त्यांनी अनेक वर्षे तेथे राहून परमेश्वराची उपासना योगाने केली. नंतर त्यांच्या शिष्यांना महायोग शिकवून ते शिवात विलीन झाले.
शंकर ब्रह्मदेवांना म्हणाले की याच स्वरूपात मी कल्पाच्या शेवटी सर्वांचा संहार करतो. अनेक प्रकारची पापे व हीन गोष्टीचा मी संहार करतो. भाग 9. ईशान उद्भव. सूत म्हणाले, हे मुनींनो, यानंतर ब्रह्मदेवाचे दुसरे कल्प होते. त्या कल्पाच्या सुरुवातीस ब्रह्मदेव नेहमीप्रमाणे ध्यान करीत असताना महान स्वर असलेली विश्वरूपा सरस्वती उद्भवली. ती विश्वाची माता अंबर धारण करून विश्वरूपच होते. तिला शरण जाऊन ब्रह्मदेवाने तिला नमस्कार केला. मग तिची स्तुती केल्यावर त्याने शंकराचे ध्यान केले. तेव्हा शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वर मागावयास सांगितले. त्याने त्यांना त्या देवीचे रहस्य विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुझ्या आधी येथे अब्जावधी स्वयंभू होऊन गेले. हे कल्प विश्वरूप आहे, त्यातील ब्रह्मदेव आहे. पूर्वी तू मांडव्य गोत्रात असताना तप करून माझा पुत्र म्हणून जन्मला होता. तेव्हा तू आनंद स्वरूप होता. त्यावेळी तुझे 32 गुण होते. ते गुण असे योग, सांख्य, कृच्छ इत्यादी तपे, त्यांची क्रिया, प्रिय बोलणे, सत्य, दया, वेद, अहिंसा, चांगली बुद्धी, क्षमा, दुसऱ्याने दिलेले दुःख सहन करण्याची शक्ती, ध्यान, ध्येय, दम, शांती, विद्या, अविद्या, मती, धृती, कांती, नीती, प्रथा, मेधा, लज्जा, दृष्टी, सरस्वती, तुष्टी, दिव्य ज्ञान, पुष्टी आणि क्रिया, अशा त्या 32 गुणांनी युक्त विश्वरूपा प्रकृती अशी देवी मी तुझ्यासाठी उत्पन्न केली. तिला भगवती देवी म्हणून ओळखावे. ती जगाची योनी, चतुर्मुखी प्रकृती गायीच्या स्वरूपात आहे. गौरी, माया, विद्या, गायत्री अनेक नावाने तिला ओळखतात. त्यानंतर देवीपासून जटी, मुंडी, शिखंडी, अर्धमुंड हे सर्व रूप कुमार निर्माण झाले. त्यांनी तेथे अनेक वर्षे योगविद्येने महेश्वराची उपासना केली आणि संपूर्ण योगमय दृढ धर्माचा प्रसार केला. भाग 10. विष्णूच्या नाभीतून होणारी ब्रह्माची उत्पत्ती. सुत म्हणाले, पहिल्या पाद्मकल्पंत ब्रह्मदेव कसे निर्माण झाले ते त्यावेळी ऐका. त्यावेळी एकच भयंकर समुद्र होता. तो अंधकाराने परिपूर्ण होता. त्याच्या मध्यभागी शंख, चक्र, गदा धारण करणारे, मेधाच्या समान रंग असलेले, कमळासारखे डोळे असलेले, मुकुट घातलेले लक्ष्मीचे पती श्रीहरी होते. त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला सर्वात्मा पुरुषोत्तम 8 हातांचा, विशाल छातीचा, संपूर्ण योग जाणणारा असा होता. 1000 फण्यांचा शेष तेथे होता. त्यावरतीच भगवान विष्णू झोपलेले होते. ते आपल्याशीच क्रीडा करण्यात घडले. तेव्हा त्यांच्या नाभीतून 100 योजने विस्तारलेले दुपारच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी वज्रासारखे उंच असे कमळ निर्माण झाले. त्या विष्णूच्या जवळ हेमगर्भ अंड्यातून जन्मलेला ब्रह्मा आला. तो अतींद्रिय 4 मुखांचा विशाल नेत्राचा होता. त्याने तेथे क्रीडा करणाऱ्या नारायणास पाहून विस्मयाने म्हटले, आपण कोण आहात? या समुद्राच्या मध्यभागी काय करत आहात? तेव्हा विष्णू म्हणाले, मी भूलोकीवरचे परमपद आहे. तू कोण आहे? येथे का आली आहे? तुला आता कुठे जावायचे आहे? तू कोठून आलास? तेव्हा ब्रह्मा उतरला, मी जनार्दनाचे ज्ञान प्राप्त न करता भगवान शंकराच्या मायेने मोहित झालो आहे. मी देखील आपणाप्रमाणेच आधी करता प्रजापती. हे ऐकून विस्मित झालेले विष्णू महायोगाच्या साह्याने ब्रह्मदेवाच्या मुखात शिरले. 18 द्वीपे, त्यावरील पर्वत, समुद्र, नद्या, 4 वर्णाचे लोक, 7 लोक अशा सर्वांचे दर्शन ब्रह्मदेवाच्या पोटात त्यांना दिसले. हे सर्व पाहून विष्णूंना फारच आश्चर्य वाटले. ते म्हणाले, यांच्या तपात ही केवढी अद्भुत शक्ती! त्या ठिकाणी विष्णू अनेक वर्ष हिंडले, पण त्या सृष्टीचा अंत काही त्यांना सापडेना. तेव्हाच ते परत फिरले, ब्रह्मदेवांच्या मुखातून बाहेर पडले. मग त्याची स्तुती करून विष्णू म्हणाले, मी देखील तसाच परमेश्वर. माझ्या उदरातील सृष्टी तुम्ही पहा. तेव्हा ब्रह्मदेव त्यांच्या उदरात शिरला. ब्रह्मदेवालाही तशा सृष्टीचे दर्शन झाले. त्या सृष्टीचा अंत मात्र त्यांच्या सापडेना. त्याची गती जाणून विष्णूने स्वतःच्या शरीराची सर्व दारे बंद केली. त्यांच्या शरीरातून बाहेर पडावयास मार्ग न मिळाल्याने ब्रह्मदेवाने सूक्ष्म रूप घेतले. त्यांच्या नाभीतून तो बाहेर पडला. त्यानंतर त्याने त्या नाभी कमळातून बाहेर येऊन आपले पहिले स्वरूप घेतले. तेथे परस्पराच्या भारामुळे संघर्ष निर्माण झाला. तेव्हा अपरिमेय आत्मा असलेला भूतांचा स्वामी ईश्वर श्रेष्ठ सुवर्ण वस्त्राने आच्छादिलेल्या आणि हातामध्ये शूल असलेल्या महादेवाचे तेथे आगमन झाले. ते पाण्यावर चालत भराभर तेथे आल्यामुळे समुद्र थरथरला. त्यांच्या पाण्याचे बिंदू आकाशात उडाले. येथे अत्यंत उष्ण थंड वाहू लागले. हवा हे पाहून विष्णू आश्चर्यचकित झाले. त्याचे ज्ञान होण्यासाठी विष्णूने असता शरीराची सर्व कार्य बंद केली.
ते त्याला सांगून विष्णू म्हणाले, तुम्ही माझे गुरु असल्याप्रमाणे तेजस्वी आहात. तुम्ही माझे पुत्र व्हा. या पद्मातून खाली उतरा. तुम्ही महान योगी प्रणव स्वरूप असून आजपासून आम्हा सर्वांचे देव आहात. आपण पद्मयोगी या नावाने प्रसिद्ध व्हाल. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तसेच होईल. त्यावेळी त्या दोघांच्या जवळ येत असलेल्या बालसूर्याप्रमाणे तेजस्वी मानमुख असलेल्या अद्भुत शंकराकडे पाहून ब्रह्मदेवाने विष्णूस विचारले, डुकराच्या दाढापासून केलेले दागिने घातलेला अप्रमेय महावक्राने युक्त मोकळे सोडलेले केस असलेला 10 हातांचा त्रिशूळ घेतलेला सर्व पाहणारा भयंकर मनोहर मेखला घातलेला साक्षात लोकांचा स्वामी महानधुतीवाला हा कोण पुरुष आहे? सर्व दिशांना व्यापून तो येथे काय करत आहे? ब्रह्मदेवाला विष्णूने उत्तर दिले, त्यांच्या चालण्याने जलाशयातील पाणी वेगाने वर उठते. त्याच्या नाकातून निघालेलं वायुमुळे हे कमळ त्यातील तुझ्यासह थरथरू लागले. हे भवानी पती शंकर स्वतः अनादी असून सर्व विश्वाचा अंत करणार आहे असे वाटते. आता आपण दोघे गोध्वज शंकराचे स्तवन करू. तेव्हा रागावून ब्रह्मदेव म्हणाला, तुम्ही स्वतःला आणि मला जाणत नाही का? तुम्ही तर सर्व विश्वाचे स्वामी आणि मी निर्माता आहात. तेव्हा हा शंकर नावाचा कोण? तो आपल्याहून उच्च आहे. ब्रह्मदेवास विष्णू म्हणाले, हे कल्याण असं म्हणू नकोस. ही त्या महात्मा शिवाची निंदा आहे. महायोग देखील ज्याचे ज्ञान घडवित नाही असा हा शिव सर्व जगाचा हेतू आहे. तो पुराण पुरुष अव्यय सर्व बीजांचे बीज आहे. प्रकाशवान असलेले एकमेव तेज म्हणजेच भगवान शंकर होय. त्या शिवाचे ज्ञान अर्थीनाच होऊ शकते. नंतर विष्णूने त्याला विश्वाची उत्पत्ती कशी झाली ते सांगून जन्म मरण वृद्धपणा व शोक तसेच अत्यंत अल्पसुख असलेला स्वर्ग, दुःखाने भरलेला नरक, समस्त आगमनाचे ज्ञान प्राप्त करून महेश्वराच्या मायेने पूर्वीचे ऋषीमुनी कसे युक्त झाले ते सांगितले. तो म्हणाला, ईश्वराच्या सद्भावाचे ज्ञान प्राप्त करून सर्व प्राण्यांना वर देणाऱ्या महाभूत महादेव प्रभू शंकराचे ज्ञान प्राप्त कर. या जगद्गुरूला ओम आणि सामवेदाचे नमन कर. नाहीतर आपल्या निश्वासाच्या अप्रीने तो तुला मला दोघांनाही जाळून टाकील. त्याचे महान बोल व महान योग जाणून तो उठून उभा राहा, म्हणजे मी त्याचे स्तवन करतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. हर हर महादेव शंभो. हर हर महादेव शंभो. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.